आणि आता 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। उमेदवारांना पोलिसांच्या गाड्यांमधून रसद पुरवली जाते। राज्यातील अधिकाऱ्यांनीच मला माहिती दिली आहे, शरद पवारांचा दावा। शरद पवारांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाहीये, पोलिसांच्या गाड्या देखील तपासा, शरद पवारांच्या आरोपांवर अजित पवारांचं हे उत्तर आहे। शरद पवारांच्या काळामध्ये उमेदवारांना रसद पुरवली जायची, आता तसं नाहीये, शरद पवारांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। राज्यात सत्ता परिवर्तन करायचं आहे, परिवर्तन आणण्याचा आजच्या दिवशी निर्धार आहे, शरद पवारांचं वक्तव्य। कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, शायना इन्सींच्या आरोपांवर अरविंद सावंत यांची माफी, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत मला टार्गेट केलं, अरविंद सावंतांचं वक्तव्य। मला उघडपणे धमक्या येत आहेत, नवाब मलिकांचा आरोप आहे, खूप मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली आहे, मलिकांची प्रतिक्रिया। नवाब मलिकांबाबत पहिल्यापासून जी भूमिका आहे ती आज देखील कायम आहे आणि अजित पवार आमचे साथीदार आहेत। 4 तारखेला काय होतं हे पाहूयात, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। संख्याबळ जास्त असणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरला आहे, जास्त आमदार निवडून दिले तरच अजितदादा मुख्यमंत्री बनतील, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। फडणवीसांच्या भेटीनंतर देखील गोपाळ शेट्टी बोरिवलीमधून अपक्ष लढण्यावर ठाम, मी पक्ष सोडणार नाही हे पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, गोपाळ शेट्टी यांची फडणवीसांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। गोपाळ शेट्टी उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी मला अपेक्षा आहे, देवेंद्र फडणवीस यांची गोपाळ शेट्टींच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। राज्याचे गृहमंत्री सुरक्षित नाहीत, फडणवीसांना नेमका धोका कुणापासून, त्यांना मुख्यमंत्रीपासून धोका आहे का, संजय राऊतांचा सवाल। इंटेलिजन्सकडे माहिती असेल त्यामुळे फडणवीसांची सुरक्षा वाढवली असेल, काळजी घ्यावी लागेल अशी यंत्रणांकडून माहिती दिली आहे, गिरीश महाजनांचं वक्तव्य। महायुतीची चर्चेविनाच राज ठाकरेंनी उमेदवार उभे केले, त्यामुळे माहीमच्या जागेचा घोळ आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य। सदा सरवणकरांचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यावर ठाम, कार्यकर्त्यांचं मनोबल तुटायला नको हे पाहणं नेत्यांचंच काम आहे, माहीमच्या जागेबाबत मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। मला महायुतीचा पूर्ण पाठिंबा, माहीममध्ये पक्ष जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढणं गरजेचं आहे, प्रत्येक नेत्याला आपलं पक्ष कार्यकर्ते सांभाळावे लागतात, सदा सरवणकरांचं वक्तव्य। राज ठाकरेंचं बंद दाराड काय डील होतं, राऊतांचा सवाल, तर राज ठाकरेंच्या निर्णयात कोण सामील आहे याची माहिती माझ्याकडे आहे, संजय राऊतांचा राज ठाकरेंबाबत दावा। ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलं नाही त्यांच्यावर काय बोलायचं, पवारांचा राज ठाकरेंना टोला। फोन टॅपिंग प्रकरणात सखोल चौकशी करायला हवी होती, रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशीच केली गेली नाही, पवारांचा आरोप। आर पाटलांचा स्वच्छ राजकारणी असा लौकिक, सत्ता हातात असली काहीही बोलायला मोकळे असा काहींचा समज आहे, अजित पवारांनी आर पाटलांवर केलेल्या वक्तव्यानंतर पवारांची टीका। विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने जिंकू नये यासाठी दंगल घडवण्याचा डाव, संजय शिरसाट यांचं विधान। मी शिवाजी अब्दुल सत्तार औरंगजेब, रावसाहेब दानवेंची टीका, तर औरंगजेब काय बोलतो ते मला शिवाजीला कशाला विचारता, दानवेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले, ठाकरेंनी स्वार्थासाठी काँग्रेससोबत आघाडी केली, मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका। एकनाथ शिंदेंची बेकायदेशीर नेमणूक मोदी शहांनी केली आहे, मोदींनी नेमलेल्या सुभेदाराकडून महाराष्ट्र लुटला जातोय, मग मोदी खुश होणारच ना, संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। बारामतीतल्या गोविंद बागेत शरद पवारांचा दिवाळी पाडवा, राज्यभरातील कार्यकर्ते पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेत, पोलिसांचा बंदोबस्त तैनात। बारामतीच्या काटेवाडीत आज अजित पवारांचा पाडवा, अजित पवारांना भेटण्यासाठी सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी। अजित पवार काही कामामुळे दिवाळी पाडव्याला आले नसतील, अजित पवारांना वेळ मिळाला नसेल पण बाकी सर्व आलेत, पवारांचं वक्तव्य। माझा बारामतीकरांवर विश्वास, जनता माझ्या पाठीशी आहे, महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचं हे टार्गेट आहे, अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांनी दुसरा आता पाडवा सुरू केल्याचं आज समजलंय, पाडवा ज्येष्ठांचं दर्शन घेण्याचा दिवस असतो, पवारांना आमच्या घरातील ज्येष्ठ आहेत, राजेंद्र पवारांचं वक्तव्य। मी नेहमी शरद पवारांना भेटायला जातो, घरातील मोठ्यांच्या पाया पडण्यासाठी जावं लागतं, पवारांच्या पाडव्याला जाणार का या प्रश्नावर पार्थ पवारांचं वक्तव्य। पवार दिवाळी पाडव्याला जिथे उभे राहतात तिथे लोक पवारांना भेटायला येतात, अजित दादांनी वेगळा निर्णय घेतलाय, दिवाळी पाडव्यावर रोहित पवारांचं वक्तव्य। एकत्र पाडवा होणं अपेक्षित होतं, मात्र पुढचं आता माहीत नाहीये, पवार कुटुंबातील 2 पाडव्यांवर सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य। तुकाराम महाराजांची पगडी आणि वीणा भेट, अजित पवारांचा सत्कार, दिवाळी पाडव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचं अजित पवारांनी आभार मानले।
भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे असे बॅनर घेऊन कार्यकर्ते बारामतीत, बॅनर घेऊन शरद पवारांसोबत काढलाय फोटो। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी शरद पवारांची घेतली भेट। कन्या सिद्धी कदमची उमेदवारी कापल्यानंतर पाडव्यानिमित्त पवारांची घेतली भेट। अपक्ष निवडणूक लढायची की नाही उद्या निर्णय घेणार, रमेश कदमांचं वक्तव्य। पिढा टळू दे, शरद पवार साहेबांचं राज्य येऊ दे, आमचा बळीराजा। हातात बोर्ड घेऊन कार्यकर्त्यांच्या शरद पवार यांना दिवाळीच्या पाडव्याच्या शुभेच्छा। बंजारा समाजामधील महिला आणि बांधवांकडून पवारांना पाडव्याच्या शुभेच्छा, महिलांकडून पवारांचा औक्षण। सिंचन घोटाळ्यावरील वक्तव्यानं अजितदादा स्वतःच अडचणीत आलेत, तर त्यांनी फडणवीसांनाही आणखी अडचणीत आणलंय। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटलांचं वक्तव्य। भाषण करताना कुणाबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना। चर्चा झाल्या मात्र पूर्तता झाली नाही। विधान परिषदेच्या दाव्यावरून हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। 2.5 वर्षात महाराष्ट्राचं आर्थिक सत्ता केंद्र गुजरातला शिफ्ट करण्याचा डाव राज्यातील वाट लावली आहे। रोहित पवारांचा ट्विट करत हल्लाबोल, तर रोहित पवार फेक नॅरेटिव्ह गँगच्या सदस्यांच्या भूमिकेत गेले, आशिष शेलारांचं उत्तर। इंदापूर तालुक्याचं वातावरण तुतारीमय झालंय। जनतेच्या आग्रहामुळे पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला, अंकिता पाटलांचं वक्तव्य। नाना पटोलेंचं पुण्यातील बंडखोर नेत्यांना कॉन्फरन्स कॉल, अर्ज मागे घ्या, योग्य वेळी संधी देतो, पटोलेंचं आश्वासन आहे। शिवाजीनगर, कसबा, पर्वती या मतदारसंघात काँग्रेस नेत्यांची बंडखोरी। मोग्यातील तिन्ही नेते बंडखोर उमेदवारांशी चर्चा करत आहेत। बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी समजावलं जात आहे, रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य। पुरंदरचे उमेदवार विजय शिवतारे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, शिवतारे शिंदेंच्या भेटीसाठी ठाण्यातल्या निवासस्थानी दाखल। मराठा मुस्लिम दलित समीकरण जुळलं असून आज मतदारसंघावर चर्चा, तर उद्या सायंकाळी 5 वाजता उमेदवार घोषित होणार, जरांगेंचं वक्तव्य। मुस्लिम धर्मगुरू सज्जद नोमणी यांचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला, नोमणी यांचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा। आनंदराज आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर जरांगे पाटलांच्या भेटीला, तिघांमध्ये चर्चा सुरू। विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। आपले आमदार निवडून आले तर आरक्षणावरचा हल्ला थांबवू शकू, आंबेडकरांकडून आवाहन। भाजप वाशिम जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी राजू पाटील राजे यांची नियुक्ती झाली, तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली। सुधाकर बडगुजर यांनी संजय राऊतांची घेतली भेट, उद्धव ठाकरे यांच्या सभेची तारीख आणि नियोजन करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। नाशिक पश्चिम मतदारसंघातून बडगुजर निवडणुकीच्या रिंगणात। मुंबईच्या शिवाजी पार्कमधील मनसेने लावलेले कंदील निवडणूक आयोगानं हटवले, ठाकरे गटानं आक्षेप घेतल्यानंतर कंदील हटवल्याची माहिती। दीपोत्सव बंद करा असं कुठेही सांगितलेलं नाही। राजकीय पक्ष प्रचार करत असेल तर त्याचा निवडणूक खर्चाचं मनसेनं खर्च दाखवावा, संजय राऊतांची मनसेच्या दीपोत्सवावर प्रतिक्रिया। वाशिमच्या कारंजा विधानसभा मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार महेश चव्हाणांची हायकोर्टात धाव, उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उच्च न्यायालयात याचिका, 11 तारखेला सुनावणी। सोलापूरच्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये धुसफूस, शिंदेगडाचे शिवाजीराव सावंत यांचा उद्या वाकावमध्ये मेळावा, हे सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष राहील। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात पुन्हा नव्या तारखा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणी 5 किंवा 6 नोव्हेंबर सुनावणीची शक्यता। जितेंद्र ठाकूर यांच्या बविया पक्षाला नवीन चिन्हाचा शोध घ्यावा लागणार, शिट्टी चिन्ह जनता दल युनायटेड या पक्षासाठी आरक्षित ठेवण्याच्या आयोगाच्या सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 12 नोव्हेंबरला पुण्यामध्ये सभा होणार, शहरासह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी मोदींची सभा, तर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर सभेचं आयोजन। ठाणे जिल्हा निवडणूक विभागानं विधानसभा निवडणुकीसाठी 297 मतदान केंद्र वाढवलेत। लोकसभा निवडणुकीवेळी मतदानावेळी झालेला विलंब आणि मतदान केंद्रांवर लागलेल्या रांगा लक्षात घेऊन खबरदारी। जळगाव जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी, मुक्ताईनगरच्या करकी फाट्याजवळ 4.5 लाख रुपये जप्त। मालेगावमध्ये एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यासह कार्यकर्त्यांचा पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या, मुफ्ती इस्माईल यांच्या कार्यकर्त्यांवर माजी आमदार आसिफ शेख रसीद यांच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केल्याचा मुफ्ती इस्माईल यांचा आरोप आहे। दिवाळी पाडव्यानिमित्त आज कोल्हापूरमधील कसबा बावडामध्ये म्हशी सजवण्याच्या आणि पळवण्याच्या स्पर्धा, तर कसबा बावड्यामधील म्हशी शौकीनांकडून दरवर्षी केले जातं आयोजन।
हिंगोली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी प्रचार रथ मुटकुळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रथ ग्रामीण भागात फिरवला आहे. बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता. पवार गटाचे बंडखोर उमेदवार राजेभाऊ फड निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. बुलढाणा मतदारसंघात संजय गायकवाड यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता. बुलढाणा मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची चिन्ह आहेत. भाजप नेते विजयराज शिंदे यांच्याकडून बंडाचा झेंडा. शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांविरोधातील तक्रारींची निवडणूक आयोगाकडून दखल. 24 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश. मालमत्तेची माहिती लपवल्याची आयोगाकडे तक्रार. महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांचा प्रचार सुरू. ग्रामीण भागात गावोगावी प्रचार रॅली. नवी मुंबईत भाजपचा काँग्रेसला धक्का. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल शौकिक यांचा भाजपात प्रवेश, तर अनेक कार्यकर्ते देखील शौकिक यांच्यासह भाजपमध्ये. सपा नेते अबू आझमींच्या अडचणी वाढण्याची शक्यता. मालेगावमध्ये आझमींनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची सोमय्यांची. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार. तात्काळ वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश. अशोक पवारांनी अजित पवारांवर ठपका ठेवू नये. 25 वर्षे एकहाती सत्ता असताना कारखाना तोट्यात का गेला? दादा पाटील यांची अशोक पवार यांच्यावर टीका. अशोक पवार दादांवर बिनबुडाचे आरोप करतात. पहिल्या 10 मध्ये असणारा कारखाना अशोक पवारांना चालवता आला नाही. माऊली कटकेंची टीका. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर. अहिल्यानगरच्या सुपा या टोलनाक्यावर 23 कोटी रुपयांचं सोनं जप्त. कोकणात पुढील 2 दिवस परतीच्या पावसाचा धुमाकूळ. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा. रत्नागिरीमध्ये परतीच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. सिंधुदुर्गातील मालवण कुंभार माठमधून आता हापूस आंब्यांची पहिली पेटी नाशिकला रवाना. पावसाळ्यामध्ये आलेला मोहोर टिकवून कोकणामधून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात. वाशिममध्ये मागील महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं प्रचंड नुकसान. मात्र आचारसंहितेमुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर सिंधुदुर्गातील मालवण कुंभार माठमधून हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला रवाना. भुसावळमध्ये चिमुकल्यांनी साकारले विशालगडाची प्रतिकृती. चिमुकल्यांकडून दिवाळीनिमित्त किल्ला बनवण्याची परंपरा कायम. रेल्वे तिकीट आरक्षणाचा नवे नियम लागू झालेत. 120 दिवसांऐवजी आता 60 दिवसात करता येणार तिकिटांसाठीचं आरक्षण. 1 नोव्हेंबरपासून आदेश लागू. विमानाचे इंधन म्हणून प्रचलित एव्हिएशन इवायर आता त्याच्यामध्ये लिटर मागे 2776.78 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 महिन्यात दोनदा किंमत कमी झाल्यानंतर आता 3% किमतीमध्ये अधिक वाढ झाली आहे.